हे की इथं बसलंय, इथं बसलं दिसलं का? हे काळं आहे बघ झाडावरती. ओ हाय ते झाडावर. आंबे खायला आलाय आता. आ हाय का? जांभळीकडं का आंब्याकडं? आंबे खायला गेले. खूप दिवसापासून सायकल पडली होती, गावाकडे आणली होती, पण त्याचा हँडल तुटलंय. तर नीट करून आम्ही ठेवली होती. ठेवलेल्या जागेत एकदा शीट तुटली सांगोल्यामध्ये, आमच्या जुनी रूम होती तिथं, आणि एकदा नीट करून आणून ठेवलेलं त्याच दिवशी दुपारच्या नंतर हँडल तुटलं. है ना बाळा? ती रूम खाली केली ती बरं झालं. रूममध्ये आमच्यासोबत काय ना काय होतच होतं, आणि ती रूम का सोडली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर त्या रूममध्ये सम्राटचं मी जावळ ठेवलं होतं तिरुपती बालाजीला काढायला. तर सम्राटचं जावळ चोरीला गेलं म्हणून आम्ही ती रूम सोडलेली आहे. मला हे सांगायचं नव्हतं, पण मला काही पण ऐकण्यात आलं. पोराने भिंतीवर खडूच उडवलाय, दरवाजाच वेगळा बसवून दिलाय, आमची बदनामीच केली. जे खरं आहे ते बोलायला काय भीती आहे? पोराचं जावळ गेलं म्हणून मी रूम खाली केली, आणि लाईट बिलमध्ये घोळ तर होताच प्रत्येक महिन्याला, म्हणून आम्ही जुनी रूम खाली करून नवीन घेतली. आणि आता मी 2-2.5 महिने झालं गावाकडे आहे. तर नवीन रूमवाल्याने आमचं लाईट बिलसुद्धा घेतलेलं नाही. 0 लाईट बिल पाठवलं आहे त्यांनी, म्हणजे आमचं घेतलं नाही. आणि जुन्या रूममध्ये आम्ही गावाकडं असलो तरी आम्हाला 200-250 रुपये मिनिमम चार्ज घेतला जायचा. आमची बंद असली तरी आम्हाला मिनिमम चार्ज होता, आणि बाजूची बंद असली आणि चालू असली तरी त्यांना मिनिमम चार्ज बी नव्हता, आणि 100 रुपयाच्या आत लाईट बिल यायचं. म्हणून आम्ही ते घर खाली केलं. असं कसं विसरू शकते? आता पप्पा नीट करून आणली का खेळा, तर आलं पप्पाला सांग. सकाळ सकाळची कामं 8:15 झालेत. धार काढल्यानंतर वैरण टाकलीच होती. का रे गोगीला का तसा करतोय? गोगी पण खोड्या करते ना? ती का बरं काढतोय? गोगी खात नाही ना? तू कसं उष्ट ठेवल्यावर मी खाते, तसं गोगीने उष्ट ठेवले की त्याची मम्मा खाते. मम्मा, मावशी. काढ काढ, नको मार नको, छोटा आहे त्याला कळत नाही. गोगे माग जरा. हा घे घे, हा घे घे, नाही मारत. उन्हाळ्या सुट्ट्या मस्त एन्जॉय चालू आहे ना गोगे? आगाऊपणा नाही गोगे. म्हैस कुठली? म्हैसच आहे ती. किती क्यूट बोलतोय का, म्हैस कुठली म्हणते. टप्पूनीला बी तीच आहे का? जवळ ठेव टप्पूच्या. तसं का रे? तिला पलीकडलीला गीताला आलत ना, मला पण सकाळ सकाळी दिसलेलं. काय करायचं आता, त्याला येऊन 4-5 दिवस झालं, कोणीतरी सोडून गेलंय, पण ते बाहेरच येत नाही. येतो, त्याला आज खायला ठेवलं नाही बघ समो. चला आज खायला ठेव. 8:15 8:30 झालेत. माझे कपडे हे सगळं झालंय धुवून, आणखीन उन्हाचं काही नाही. काय करलं दाखवते तुम्हाला. अरे 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 अरे, दादा मेकअप करतोय. दादू मेकअप करते तुझा. दात खाऊन आवर आवर, तुझ्या पण लाव, गंध लाव, पावडर लाव, करामती. भाजी आणि भाकरी राहिलंय, बाकी सगळे कामं माझे झालेत. पण आता मी चालले रोडला व्हिडिओ अपलोड करायला. आत्ता अपलोड केला तर 1 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ अपलोड होतो. तसं थोडा अडकलाय, 70 मिनिट दाखवते टायमिंग. चला रोडला लवकर होते का बघूया. हे बघा, चिंचचं आत्ता सीझन झालंय, आणि आमच्या चिंचला परत फुलं लागायला लागलेत.
असं केलं तर त्यानं आपल्या घरला येणार नाही, उलट भिवून पळून जाईल. छोटा आहे रे. 5 दिवसापूर्वी कोणतं पिल्लू सोडून गेले, तर तेव्हापासून हा पिल्ल्याच्याच मागे लागलाय. त्याला पकडाय मला त्याचं शिपूट सापडलं, मला त्याचा हात पाय सापडला. हेच चालू आहे त्याचं. आणि तुझं काय चाललं लाडूले? चिंच खायचंय. मग काय होतं शू केलं तर? दादा तरी छोटा असताना ना तिच्या पोटात बेबी, छोटा असताना ना दादा तिच्या पाठीवर बसत होतं. आठवते का तुला समोर? व्हिडिओ पण आहे तुझ्या चॅनलवर. गेलं का मनी? कशाला त्याच्या मागं लागलाय तू? येतय ते, त्याला फक्त खायला प्यायला देत राहायचं आपण, ते आपोआप आपल्या घरला येतंय. आता नाही, जुलै मध्ये तुझा बर्थडे, केक रेडी आहे. तर झोका खेळला मी थोडासा. आम्ही सुट्ट्याला कुठंच गेलो नाही, फक्त आम्ही लाडूच्या बड्डेला थोडंसं एप्रिलमध्ये फिरून आलो. आणि आम्हाला सुट्ट्याला जायचं आहे, पण आहो म्हणतात की इथं आंबे एवढं खेळायला खायला प्यायला तुम्ही जावा, इथं आंबे पडून जातात. आम्हाला दोघांना किती आंबे सरणार आहेत, त्यामुळे आम्हाला सुट्ट्याला सुद्धा जाऊ देईनात. तर आता मी पेरूच्या झाडाला परत टाकला पाण्याचा. तुझी बघा पेरू, ह्या झाडाची आहोनी छाटणी केली होती. मी म्हणलं आहो एका झाडाला पेरू कुठल्या लागले का, तर मी त्याची छाटणी केली होती. आणि 1 2 3 म्हणजे आणखीन 5-6 पेरूचे झाड आहेत, पण सगळ्यात जास्त पेरू ह्या झाडाला लागलं. तर बघू, याला भरपूर असं पाणी, 1-2 महिन्यामध्ये ही पेरू मस्त अशी खायला येणार आहेत आपल्याला. काढून हे जमा करून आणलोय. हे बघा, मस्त असे सगळे केशर आंब्याचे पाड आहेत. तर आम्ही काढून पिकायला नाही घालत, असेच पाड खातो. जोपर्यंत पान झाडाचे पिकून खाली पडत नाहीत तोपर्यंत आहो म्हणतात की काढायचं नाही, पिकायला घालायचं नाही. कारण जे झाडाला पिकतात तितके छान लागतात, तेवढे आपण काढून पिकू घातलेले नाहीत लागत. आणि वाया सुद्धा जात नाहीत. दररोजच्या दररोज आले मोहरी, जिरे, कांदा, लसूण, सोला, मस्त काल भिजवले होते हरभरे, त्यानंतर 4 शिट्ट्या काढून घेतले कुकरला. आता ती छान अशी भाजी बनवू. हळद आणि आपला सोलापुरी काळा मसाला, चवीनुसार मीठ. आणि सोबत थोडंसं शेंगदाण्याचं कूट. जे की सकाळी सापडलेले आहेत. मस्त अशी दोघांसाठी पाड. इधर अरे पाड खा. वेलकम बाय.
केशर आंबा. मस्त अशा भाकरी, हरभऱ्याची मस्त झणझणीत भाजी बनवली. तवा भरून भाकरी करते, तर हे शेगडीवरती भाकरी भाजतात. मला रोज कमेंट येतात, भाकरी होते का, चपाती होते का, भांडे कुठले वापरायचे, म्हणून मी ह्या शेगडीविषयी माहिती सांगत असते. हे बघा, आज पण कावळा आलाय आपल्यात. काय चाललंय? कार्टून पडशील की तसा. इतके पाड सापडलेत बरं का आज. सकाळचे वेगळे, हे आता दिवसभर सापडलेत. मस्त असं जांभळी खाली सगळीकडे पाणी चालू आहे. इथं रेन पाईप चालू आहे जांभळीला. ए समूह, हे पाणी सगळं खाली चाललंय रे बाळा. आपले जांभळे इतके लागलेत ना, आपल्या लोणच्याच्या आंब्याला पाणी. पेरूची नळी भरूया. सडेरा भरून आंब्याच्या बुडाला ठेवायचं, छोटं सडेरा. खोबरे आंबे आता 4 राहिलेत. हे 2, वरचा 3 आणि हे इकडला 4था. 4 दिसत आहेत. जांभूळ आपली